त्याला दर्शन दिलं. आणि मातीकडे राजाकडं पाहिलं तर हा वैराग्याच्या प्रवृत्तीचा स्वीकार केलेला आहे स्वामी. आणि मग त्या पैशाने ते दान दिलेल्या पैशाने ते होळी बांधली कुमारेश्वराची, हे का नाही. तर ते पूजेचं फळ स्वामी देतील. महादेवराव राजा तो तिथे सोबत आहे पिटुकला. त्याच्या अयोग्यतेचा नाश करायचा आणि म्हणून सर्वज्ञ त्या महादेवरायाची वाट पाहत कान्होदयासोबत तो येईल, त्याचा सर्व परिवार येईल, कुटुंब येईल. तसं कुटुंबाला दर्शनाचं फळ द्यायचं आहे, ते स्वामींनी दिलेलं आहे. कान्हादेव आणखीन काही बोलला असता या दानाव्यतिरिक्त स्वामीही बोलले असते, पण तो पती खंतीचा आहे म्हणून सर्वज्ञानी त्याचं असं प्रसन्नतेने सगळं काही स्वीकारलं. किंवा बातचीत नाही, काही संवाद नाही. आणि महादेवरायाला जे केलेलं आहे त्यावेळेला तो कोरा असल्यामुळे त्याला ते स्वामींनी द्यायचं आहे. ती लीळेच्या माध्यमाने स्वामींनी तो छान असा प्रयत्न करून पाहिलेला. मग ते म्हणतात की युगधर्मे फळाचा लेख पर्रे, फळाचा लेख रेवल्या जातो युगधर्म. हे सगळे नवीन सिद्धांत आहे. कर्माचा लेख, फळाचा लेख रेवणं करतात, चित्र म्हणतात. हे तात्विक निर्णय आहे तिथे. तर धारेची अधिष्ठाती त्याच्या दोन धारा आहेत, अखंड वाहणाऱ्या तिथे आधी वाहतात त्या. ना ते स्थाने वाटलेले असतील, ते स्थान वाटलेले आहेत. कुणाही मंदिराचं नाव असलं म्हणून कुठलीही देवता येऊन बसत नाही. तीर्थक्षेत्राची जी अधिष्ठात्री असेल तिलाच येऊन बसावं लागतं. महादेवाचं नाव असो नाही आणखी कुणाचं, म्हणून ते सांगतात ते क्रियाधिष्ठात्री गंधर्वा खालती तीर्थाचा अभिमान स्वरूपत्वे घेते, क्षेत्राचा अभिमान देहत्वे घेते. हे मोठं आवड आहे समजायला. पाला पाण्यात अभिमान, त्या वचनाला साक्षी ठेवून क्षेत्राचा आठाय. पाला पाणी आहे तर ते अभिमान देहत्वे घेते, स्वरूपत्वे घेत नाही, प्रबंधता. आणि तीर्थाचा ठाई अभिमान आहे तो स्वरूप. म्हणजे कसा, म्हणून लोणार, पैठण कसे तीर्थ आहेत, स्वरूपत्वे. म्हणून तिथे जुने लोक पैठणला पाणी सुद्धा प्यायचे नाही. वगैरे वगैरे. माहुरचा प्रश्नच नाही ना, तिथं प्रश्नविधीमध्ये आहे. काळ बदलला, सगळं बदलून, पण तो अभिमान मात्र असतोच.
तीर्थक्षेत्रवरती दान कलियुगाचा धर्म आहे का? मग तीर्थ कोण कोण आहेत आता सध्या कलियुगात? आपल्या माहितीसाठी सांगायचो की ते स्वरूपत्व प्रगतीला अभिमान आहे. क्षेत्राचा अभिमान बृहत्वे आहे. म्हणून स्वामी तीर्थक्षेत्र नव्हता सरळ सांगितलं. पुरुषोत्तम क्षेत्र नव्हता. आणि काय काय सांगितलं स्वामींनी? स्वामींची ही मार्मिक दृष्टी आहे. लेपाचा देऊळी जायची, उलट पाकू, असं स्वामींची इथे सूक्ष्म दृष्टी आहे. जेथे जेथे विकार उत्पन्न होतो जायचं नाही. मग बसायचा विषयच नाही. मग उज्जैन काय, पुन्हा गरज काय तुम्हाला? माहूरला स्थान आहे ना मग आपलं. उज्जैनला स्नान करायला जायचं तुम्हाला, एवढा काय तो पण होतो की नाही? जावं वाटतं माणसाला. जे नको म्हणाल तिथं तो अर्था जावंच वाटतं. तीर्थमाळेचे किती ठिकाण सांगितले टाकायची. उद्या पाहुण्या 7 स्थान सांगितले. 12 तीर्थमाळेचा आकार ती या ठिकाणी जायची. पण आपणाला असा जोर आहे, नको म्हणलं स्वामी, नको म्हणतायत ना, मग मी तर करणार. मग आपण जाणार, मग देवता शोधणार, मग आपण रोगाने मरणार ठरलेलं असं. तर असं हे तीर्थात आणि क्षेत्राचा विचार इथे मांडला. आणि महादेवरायाला दर्शन देण्यासाठी, अयोग्यता नसण्यासाठी केलेला हा स्वामींचा प्रयत्न आहे. असो. मग स्वामींनी ती जाळीमध्ये वाघाची पिलं खेळवली. वाघिणीचा रोष हरला. ती कोणी हरला? म्हणाले ते मायेने. का ऐश्वरीचा सकळ व्यापार तो शक्ती पर. पिलाला संबंध दिला, मांडीवर घेतलं, कुरवाळलं, कृपादृष्टीने पाहिलं. तर हे कशामुळे? नावाले अनुकूलता. तो मागील प्रश्न. हे सगळं प्रसवाचा खेळणं आहे. अनुकूलता ठेवलेली आहे त्यांनी. साधनाची प्रसन्नता व खर्चाला. देव नाही जोडला त्यांनी मार्ग जोडावा, तो जोडलेला आहे. पण वाघिणीच्या पिलांनी तो प्रसव आलेला आहे. आणि मग प्रसवाला स्वामींना तो तसं बोलावून आणतो. जीवाकडून तो स्वामी काही येत नाही, तो भला मस्त आहे की नाही? जे उपकार आहेत, स्वामीला सृष्टीमध्ये अवतरायला लावतो आहे की नाही? वाडोवाडी फिरायला लावतो, गाडी जाऊन बसायला लावतो आहे की नाही? सशाला मांडी खाली घ्यायला लावतो, वाघिणीच्या पिलांना मांडीवर बसायला लावतो. धन्य आहे की नाही प्रसव? स्वामीला बांधतो तो प्रसव आहे की नाही? असं ती अनुकूलता त्या पिलांनी ठेवलेली आहे. अशा प्रकारे तिथे सर्वज्ञानी झाल्या जीवाच्या उद्धारार्थ केलेले आहे. काल आपण पाहिलं की ऋतीज गोरक्षण त्याचा बराच अंश त्यामध्ये आपण घेतलेला आहे. आणि त्या ब्राह्मणाला श्रीकृष्ण चक्रवर्ती
ते हेच आहेत अशी बुद्धी आलेली आहे. त्या भजनाचा स्वीकार केलेला आहे. गायींना तितके आनंद दिलेला आहे. मागील सृष्टीमध्ये त्यांना सकळ ओकटे गोमटे मिश्र मागा घडलेले आणि सौंदर्य लावण्य अतिश्री मूर्ती निलाभ निस्पृह ह्याच्या बामणाने पाहिलेली आहे. का पाहून त्याला असं का वाटलं ना मागील भजनाचा प्रसव तो स्वामींनी स्वीकारलेला. मग त्याचे विचार आले आणि मग तिथं 8 दिवस स्वामींनी ते त्याचं अन्नदान स्वीकार केलेलं आहे. असं कुठंतरी काहीतरी जोडावं जेवणात. काहीच न जोडता मरू नये बरं. काहीच न जोडता मरू नये आणि भ्रमात बी राहू नये. जरी आपण अनुसरले असेल तर भ्रमात राहू नये. भ्रम फेडलाय आचार्याने. कुठं बुटवासमुखी काळात म्हणतात अंगा वाणीचा काही गळदे पडल्या. मेलाय का तो, गाडीत पुरलाय का त्याला, नाही. तोपर्यंत माणसानं भ्रमात राहू नये. अंतरल्या मेले नाही ना आपण, आणखी आपण जिवंत आहोत. जिवंत आहोत काहीच नाही आपण. आवडच आहे आपलं. मेल्यावर अनुसरल्यावर जिवंत आहे आपण. आपले जीवधर्म ताजे तवाने आहे. किती छान आहेत आपले एकदम. ग्रस्तांपेक्षा छान आहेत आपले. रागाची सतत खूप मोठं असतं. साधू झाल्यावर पुरत चालू तुला लवकर काय माहिती. हे एक मोठं गमतीशीरच आहे. सत्वस्थ व्हायला पाहिजे पण तो तमतमच करतो. ज्ञान झालं की तुझी गमत आहे की नाही, मग ते होणार नाही. सत्व स्थिताच धर्मी अधिकार आहे. तुमचं थमथम कधी प्रेमाचा शब्द नसतो. तमतम आणि थमथम आहे की नाही. ते जमत नाही. तसं जमत नाही. चरित्रामध्ये स्वामींच्या स्वरूपाला हे आवडत नाही तुम्ही केलेलं. स्वामींना सत्वगुण आवडतं का नाही. सत्व असतं कुठं आवडतं, कोण्या वचनाने सांगितलं. राजूचा वेडे पिसिया हे कोणते आहेत वेडे पिसे. हे तेच आहेत अनुसरून वेडे पिसे झाले. अनुसरण राजस तामस वागतात. म्हणून अनुसरणाच्या धर्मी ज्यांना अधिकार. मग ह्या वचनाचे 1000 अर्थ आहेत हे का नाही. राजस तामस आहे, अनुसरण आहे, तर धर्मी अधिकार नाही. स्मरणाच्या धर्मी लिहा लिहितलं व्यक्ताचं स्मरण घडेल का बरं त्यानं. तिकडे उठलाय ना तो, उठलं की तमतम करते, ओरडते कुत्र्याने मांजराने खालते. ओरडलंच पाहिजे असं काय नाही. मनातल्या मनात पण ओरडणं चालू राहते. लय गमत आहे. मला काय असते तुझं गमतच आहे. उठलं की मला कोणी विचारलंच नाही, मला कोणी मान्यताच केली नाही. अरे बाबा तू गप. उठल्या माझ्या पायात चप्पलच दिली नाही. तुला चप्पल दिली पाहिजे. तू गप आहे की नाही. असं स्वतःच नुकसान होतं त्याच्यामध्ये बरं.
आता तर कसं आहे, मला कोणाचा व्हॉट्सअपच नाही आला, बघत राहतो फोन कर सारखा बघतो. बटन दाबून बघतो आलाय का कोणाचं मला मेसेज. एवढा मी आजारी पडला, मला फोनवर सुद्धा माझी विचारणा केली नाही. का करायची होती विचार, कशासाठी, त्यांनी करून काय फायदा आहे. मला भेटायला सुद्धा कोण मिळालं, मी एवढा आजारात उठला. झालं ना, तो गुतलं की नाही. पटतंय का तुम्हाला हे? अशा सगळ्या गोष्टी असतात मनातल्या मनात. कोणी सुद्धा हा इमान नाही, एखादी सगळी पिटकली पंगत सुद्धा नाही. गुतला, झाले रगाचे भाव निर्माण झाले, तमाटे. हे अशी सगळी भानगड आहे. तुम्ही निमित्त राहिले तर ही भानगड, नैतिक राहिली तर पुण्या गावाला जाऊन सदर्थाचा असेल का, उद्देशी असतील का, मग कोण्या उद्देशाकडे गुतला की नाही. रंगला ना तो, हृदय रंगा समेत तपला. सगळं आठवण कुठे करू. कोण्या दिसतोय विजन मला कोठी कोण बघल का मला, माझी मान्यता झालं. म्हणजे भिक्षेचं तसलं, आठणाचं असलं, विजनाचं तसलं आहे की नाही, स्मरण पण तसलं. अशा गमती गमती असतात बर. हे रजतमाचे आविष्कार सांगतो तुम्हाला, ते होत राहतात. समाजाचं काय मतलब नाही, स्वतः समाज निर्माण करतो, स्वतः सगळं उभा करतो, स्वतःच मान्यता, त्यातल्या सगळ्या गोष्टी, धर्म व्यतिरिक्त त्याला आनंद आणि विधीचे बागेचे अनिष्ठान आहे की नाही. विधी करता अविधी संचरल्यावर काय होतं मग, अविधी अविधते पसरली. हे त्याला कळत पण नाही का अन्य धर्माचा स्वीकार केला. इंद्रियांची अन्य धर्म आहेत, मनाचे अन्य धर्म आहेत. जमलंच नाही ना, ते जमलंच नाही. स्वामींचं आपलं जमलंच नाही. स्वभाव प्रगट आहे, तिथे स्वामींनी काय सांगितले आवडला, स्वभावच ईश्वर प्रगटला. प्रगटला का तुमच्या स्वभावात नाही. तो स्वभाव तुम्हाला घेऊन गेला, प्रकृती सगळं घेऊन गेला. नको चार विचार प्रगटच झालं नाही ना ते. बिचारे माहिंबट्ट बांधलं, जास्त चर्चा केली नाही. स्वामींचं नाही वचन ऐकलं आणि गेले बिचारे, देश करून टाकलं. आपला स्वभाव प्रगटण्यासाठी ह्या सगळ्या वेळा आहे. स्वभावाच्या व्याख्या वास्तव्यम असं जाऊ दे, त्या वचनाकडे गेल्यानंतर गोंधळात पडला. इथे आता ते राजाचा, महादेवरायाचा स्वदर्शन जीवाजीनी चित्तीला असो की त्या गायी असो, सगळ्यांचं सगळं आता इथे स्वामींनी आपल्या कृपादृष्टीने प्रगट केले. असाही लिहायचा हेतू आपण आता पाहिला. आता पुढे ठाकूर भार्या पुत्रदान सर्वज्ञ सांगतात, हे एकांकी विशत एका ग्रामाशी गेले रक्षा खयासनाचे. तो ठाकूर एक आला तयाशी पुत्र नाही, त्याने गोसाव्याचे देखले नमस्कार केला. विळता गोसाव्याचे
विनोनी आवाराशी नेले असनी बसविले श्रीचरण प्रक्षाळले गोसाव्याशी माजण्या लागी विनिले मग पडदणी ओळवली मर्दना दिली मर्दने झाले पूजा केली अरुणा झाली गोळा झाला विडा झाला देव्हार चौकी माच्यावरी सुपवती नाही ठाकूर म्हणजे ठाकूरच आहे देवावर ठाकूर की गाजवतोय माहित नाही तळ्याखाली बसलेल्या स्वामींना संपूर्ण श्रीमूर्ती दिसते अरे आठवलं आहे का नाही लगेच रूप बदलतात स्वामी चरण प्रक्षालन केलं आहे का नाही सगळं आला मध्ये बसले पूर्ण मूर्ती मागण्याची मूर्ती मर्दना दिल्या स्वामींची ती उघडीशी मूर्ती आहे का नाही मालिश केलं ती मूर्ती मर्जना केली पूजा केली पुन्हा पुन्हा सगळं झालं वस्त्र ओळखवलं वगैरे मग आरोहण करताना स्वामी कसे दिसत गोळा करताना स्वामी कसे दिसतील किंवा गोळा करणार तेवढीच लिहा आठवण मला काय आठवतं बघा कसं दिसत उड्या घेताना स्वामी कसे येतील तांबूळ कशी घ्यायची स्वामींचे ओठ लाल होत असते नाही का जी अगोदरच लाल त्याच्यामध्ये पान खाल्लेलं आहे स्वामी पिचकारी मारायची नाही का तसं स्वामींचं आहे ते सुकुमार आहे की नाही चला आणि मग स्वामींचा तिथे पहुडा असेल पहुडलेले स्वामी कसे दिसत असतील आणि चांदण्याच्या प्रकाशात स्वामी झोपलेले कसे दिसतील आता हे तुम्हाला सगळं स्मरायचंय कधी केलं तर केव्हा तरी आणि दररोज केल्यावर तुम्हाला वेगवेगळे स्वामी दिसतात हा इथले स्वामी असे भनाट वेगळे दिसतात गुराख्याच्या पडवीत झोपलेले स्वामी वेगळे गोधडी हे काम त्याचं सगळं घेतलं स्वामी चवळे पागोटे बांधलेले चलो गुरं पुढं त्याच्या पुढं स्वामी स्वामींच्या पुढे बसलेल्या गाई म्हशी वासर असे वेगवेगळे स्वामी अनुभवायला दररोज अनुभवावेत आपण त्यासाठीच आपल्याला देवाने अंतर दिलेला आहे किती रूप पाहिले आता स्वामींचे नग्न देवा स्वामी चलो अशा प्रकारचे ही लीळा स्वामींनी साकार केली आणि ठाकूराच्याच घरी जाऊन बसले आणि ते म्हणतो दिदी पुरुषाचे अमोघ वीर्य म्हणून आपली वडील जाणे शृंगार करून पाठ मग ती आली जेवण प्रक्षाळले पोळी ओळगावल्या विड्या करून दिसल्या अशी नाविक सेवा पण केली गोसाव्याचे थापटिले ती चरण रगडली मग निद्रा येते समय सर्वज्ञ म्हणाले बाई जा आता निद्रा करा त्या म्हणते जेजी मग पुत्र व्हावा पुत्र होण्यासाठी मी तुमच्याकडे आली आणि तुम्ही मला जायला सांगता सर्वज्ञ म्हणतात एक प्रवृत्ती नसते बाई आता जा हे स्वामींच असं निर्विकार आहे ते स्वरूप आहे की नाही माझ्या आता इथे प्रवृत्ती नाही पाहिजे या मग ती गेली नवऱ्याला सांगितलं अरे ते
तयार नाही आहे. बरं, मग तो विचार करतो ठाकूर की म्हणाले ही म्हातारी गोसाव्याशी न म्हणती ती. अरे म्हातारी काही पहिली बर आवडली नाही काय? मग आपली धाकटी राणी पाठवली. अरे तू जाय ग. मग ती आली. तर इकडे सर्वज्ञ आणि त्याची भित्री येऊ न देती स्वामीजीला मधीच नाही. येता एक पाव भितरी एक पाव मिळ्या आहे आहे तिचा आणि त्याचा निघालेली आहे स्वामींच्या. स्वामी बाहेरूनच पाठवले. म्हणाले थांब. असं थांबता आलं पाहिजे. तुमच्या जीवनात असा प्रसंग आला ना तुझी आठवण. प्रत्यक्षच बाई यायला पाहिजे असं नाही हा. मनातल्या मनात येतात ते बाई बुवा. काय मान घालतात मनात असते. व्हॉट्सअप पाहिलेलं असते, फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूब. युट्यूब ट्यूबच होते ते की नाही. यू आर ब्लडी यू आर टू बी बात केलं त्याने की नाही. तुझी गंमत आहे की नाही. ईश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीचं अस्तित्व तुम्हाला किती बर्बाद करत आहे की नाही. किती सृष्टी घालवल्या आपण. खूप घालवल्या की नाही. ईश्वराला धोका दिला. कशामुळे धोका बसला. जर चेतन पदार्थांनीच ना. देवाने निर्माण केलेल्या सृष्टीतल्या ह्या वस्तू आहेत. पुरुष स्त्री आणि पदार्थ. स्वर्गवासाला काय गोड लागलं. गे बसलो आहे का नाही. गे विचार गेलं धुळे घेऊन निघालं का डोळे घेऊन आहे का नाही. आहे का नाही. आता शेळी काय आली. कशी गंमत आहे नाही ती. अशी गंमत असते. त्याच्यात तो तर चांगला उलट करतो. इथे आपल्या मनातल्या मनात शाळा येतात. पाळणा येतो मनातल्या मनात. अधिराज्य गाजवलं पदार्थांनी तुमच्या कर्तृत्वावर आहे की नाही. अनुसरणाची मूठ भंगते. किती कमाल आहे की नाही पदार्थासाठी. पदार्थासाठी एक तर भंगते नाही तर मान मान्यतेसाठी भंगते. दुसरं कशाचं भंगत नाही तुमचा अनुसार. मनीचे अभिलाष निवृत्त होत आणि पता नाही या पदार्थ माझ्या पलंगाच्या आजूबाजूला भरपूर आहे. हा माझ्याकडे साम्राज्य आहे आणि समाज समजतो की वा किती मोठा आचार आहे. हा प्रकार नाही बरं. दंडवत केल्या केल्या लगेच फळ हातात दिलं. प्रसाद दिलाच पण नाही. म्हणजे तुम्ही मोठे आहात. समाजाच्या धारणा कशा असतात बरं. काय आचार निष्ठ बाबा आहे. बाबाच्या आजूबाजूला फळच फळ आहेत. बाबा म्हणी हा धर्म आहे. पण हे असं होतं भूलतो बस. ग्रस्त असताना आंघोळीला सांगतो. मग तिथेच बोलून जातो. वा काय फळ पडलेलं. इकडे 550 तिकडे 550. अहो हो काय सुगंध. भुलला. टोकले पदार्थ भंग होतात तुमचा अनुसरण आहे ना. तिथे अनुसरण स्वामींचं आहे. दिलेली प्रतिज्ञा आहे. एक बाहेर पाय आणि एक आतमध्ये पाय. पाताळ गुंफेला तेच दृश्य आहे ना.
कोण आहे ती बाई? काय नाव तिचं? हट्ट येऊन अशी जिंदगीमध्ये अशा कामस्थळे येतात, आपल्या ठाकूर भाऱ्या येतात. प्रत्यक्ष नाही पण मनातल्या मनात तर येतात बरं. इथे सावध राहावं लागते. काय म्हणाले, बाई थांबा, या तुम्ही, बाई जा, एक काही करणे न लगे. मग ती पण गेली. सांगितलं ठाकूराला, म्हणाले अहो असं असं झालं हो. मग गोसावी तोड झाला, गोड झाला. मग असे किती दिस राज. आणि मग एक दिवस त्याने विनविले की माझे पुत्र ना, म्हणाले जी मी बहुता शुद्ध साधकाची सेवा केली, परिपुत्र नसतेची. असा विनोद रडू लागला. आवडी उत्कंठांतरण बस 3 गोष्टी असल्या की देव भेटतो. ती सूत्री असती परिस्थिती. आवडीनं घरी आणलं ना, उत्कंठेने विनंती करतो, तळमळ करतो. देवा म्हणाले करा ना माझ्यासाठी काय कर. आणि मग आता सर्वज्ञानी श्रीकर पाठीवर ठेवला. अशी किती श्रीकर पाठीवर ठेवलेला आहे बरं स्वामींनी. आठवा. तसे श्रीप्रभूंची थाप आठवी. तसे तुम्ही आठवले तर स्वामींचा श्रीकर पाठीवर ठेवला. स्मरण करताना तो श्रीकर तुमच्या पाठीवर आला पाहिजे. ही श्रीकराचा स्पर्श जाणवलाच पाहिजे तुम्हाला. हे आठवताना श्रीकर पाठीवर ठेवला. सगळ्या लीळा तुम्हाला आठवल्या पाहिजे. आठवत बसा आता. आणि वर दिला पहा. काय म्हणतात, तुम्हासी पुत्र होईल वैले भार्येशी. आणि मग वर दिला, गोसाई विजय केले. मग वडील राणीशी शतायू वर्षाचा पुत्र झाला. 100 वर्ष पण निरोगी झाला. अशा प्रकारे ही लीळा इथे संपते. या लीळेमध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी असं का केले तर ते सांगतात, तो मागील सृष्टीचा असा अनुकूलपणे व्हायचा आणि घृणादान आहे. थोडक्यात तुम्हाला समजण्यासाठी, तो जो पुत्र 100 वर्षाचा झाला स्वामींनी दिला, तो लीळेचा. लीळेचे किती आहेत? बरेच आहेत ते विचार आहे का नाही. लीळादानाचे मग ते लीळादानाच्या पुत्राचं काय वैशिष्ट्य असतं तर म्हणाले असंताचा लेप नाही त्याला, निष्पत्तीच नाही. असंत कर्माची. संताची म्हणाले संताची आहे. मेल्यावर भाऊसाहेबांना म्हणाले आणखी प्रतिदेव नाही, चौकडे नाही. आणि आणखी असंता जाणे नाही, जाता येत नाही. स्वामींनी ठेवले ना म्हणून. तुम्ही कुठले आहेत आता? जे आहे त्याला बरं वाटलं तुम्हाला. आपण कोण आहे? म्हणजे तुम्हाला लीळादानाचं आयुष्य दिले, अनुसरल्यावर हे जाणं नाही बरं का. अनुसरल्यावर काय काय असंताची निष्पत्ती नाही आहे का तुम्हाला? संताची बी नाही ना असंताची, तर फोटो. आणि ते पेतत्व चौकडी आहे का तुम्हाला अनुसरल्यावर? नाही. उपदेश घेतल्या नाही तर ती अनुसरल्याचा काय प्रश्न आहे? आणि तुमच्या मेल्यावर असंती जाणं आहे का तुम्हाला अनुसरल्याला? उपदेशाला जाणं नाही तर बघा किती सोय स्वामींनी ठेवलेली आहे.
म्हणून ते सांगतात की संबंध फळ होईल. ठाकूर भार्याला सेवा केली स्वामींची, पाय दाबले, संपरिहार केला, त्या सेवेचं आणि संबंधाचं फळ होईल. आवडीपूर्वक स्वयंपाक केला असेल त्या दोघी बायांनी तर त्यांना त्याचं फळ होईल, भजनाचं होईल. त्या आवडीमध्ये उत्कंठ आणि तळमळ असेल तर दिव्य फळ होईल. नवऱ्यानं आणलंय म्हणून स्वयंपाक केला असेल तर पिटुकलं फळ होईल. क्रिया तीच आहे. कळलंय का तुम्हाला? स्वयंपाक तुम्ही तो केलेला आहे, पण वटवट टमटम करून केलाय, बकवास करून. मागच्या जन्मात साधू घरी आल्यावर तिनं काही असं केलेलं नाही. ठाकूरांच्या दोन्ही बायांनी आवडीपूर्वक केलेला आहे. उद्देश असतील किंवा नसतील. दारात उभा असलेल्या भिक्षुकाला आवडीने दिलेलं आहे. तर काम दिलेलं असेल काय हरकत नाही ना. पाण्यात घेतला असेल काय फरक नाही बरं. काम असो की निष्काम असो, पण आली दैवराटी आली ती. काम आहे का नाही. माझी बाई मला एका दर्शनाचं फळ दे ग माहिती का, मी या नरकातून सुटेल. कोण म्हणलं कुणाला? चरित्र कुठं होता तो? म्हणजे तुम्ही हाय बाबा, हाय तुमचं चरित्र पाठ आहे बरं का. वा वा. तो काय सांगून राहिला? तो कुणाला सांगतोय? स्वामींना सांगत नाही तो. कोणाची बाई? बाई बाई. मग ती स्वामींकडे येते आणि स्वामींना देवाला असं स्वप्न पडतं. समाजावर द्या ना म्हणाले. दिव्याने दिवा लावायला काही कमी होती काय? स्वामी किती विश्वापक विचारायचं आहे. तो हे चुकतो येत नाही की नाही. तर इथे तेच आहे. ठाकूर भार्या पुत्र दिला तेच आहे. आता देऊन टाकलं वरदान. चल रे भाऊ, मला पुत्रच पाहिजे का? बर, ते देवतेला द्यायचं झालं किती विचार करावा लागत असतो नाही की नाही. स्वामींना विचारच नाही. सगळ्या देवतांना बोलवलं असेल, वरदान देताना आणि तुमचे कर्म बाजूला ठेवा. त्याला मी म्हणतो ते ऐका की ह्या वेळेला गर्भात पुत्र आणून ठेवा, मला सांगू नका. ब्रह्मांडात आहे की नाही क्षणभर गोंधळ मानला असेल. तुझ्या हिला तर पुत्र नाहीये, तर म्हणाले मला या गाण्यात आणून ठेवा. कर्मातला नाही ना, धर्मातला द्या. मी म्हणतो म्हणून द्या. न मागता न आचरता साधेला काय दिलं स्वामींनी? कोण संबंध. कोण होतं साधा सुधी? वरदान. मग आपण स्मरण करताना हे वरदान मागावं, दररोज देवा मला न आचरता हे अनुसरण न लेखी राहता मला काय वरदान देऊन टाका पटकन, तुझं पूर्ण संबंध होईल. असं मागण्याची वासना कधी होते? जेव्हा तुम्ही उजळलेले असाल, जेव्हा मला द्या. औसाच्या डोळ्यात 2 त्रिनेत्रामध्ये जे दृश्य दिलं तुम्ही, शक्ती मला द्या ना. झालं तुमचं साधन चरित्र सुरू झाला. तर काय मागितलं आता? उच्च भावावस्थेत गेले तुम्ही, तळमळीनं उत्कंठेने आवडीनं ते मागितलं. किती चांगलं मागितलं की नाही. श्याम गौर वर्ण मूर्ती मध्ये देखावेगी मरेपर्यंत झालं तुमचं अखंड स्मरण घडेल की नाही या वर्गाने. साधेकून तुमचं मन मागावा, अवसाकून हे मागावं, डांगरेशाकडून ते मागावं, भांडारे करून
आपल्या नजरेमध्ये सामावून घ्यावं देवा. नाही मांडी आहे ना स्वामींची. असं चालू जीवन, असं जगावं. हाच आपला आचार आहे, हाच आपला विचार. तिथं झाला आता तो सिद्ध झाला. आणि बाई देव म्हणाले, बाळा तुला देऊन टाकू पुत्र. सेवेचा संस्कार पुढील सृष्टी फळाई. सेवा केली ना आता. स्वामींच्या ठाकुराच्या घरी आले, पाणी गेलं, आंघोळ केली, मर्दना मारणे. आपल्या चरित्रामध्ये स्वामींना विशिष्ट शब्दाने आळवतात, आहे की नाही. स्वामींचं जेवण झालं नाही, आरवून आलं, आहे की नाही. स्वामींचं स्नान नाही झालं, मर्दना. स्वामी झोपले नाही, स्वामी चालत गेले असं नाही, स्वामी विजयी केली, आहे की नाही. स्वामी बसले नाही, स्वामींचं आसन झालं. मठ आणि भाषेचा तोल कुठे सोडला नाही, आहे की नाही. चोराची वेळा सांगितली तर त्याची स्वामींची आरोग्य झाली, तो जेवला, आहे की नाही. असं तारतम्य ठेवलंय बरं. आपण मात्र बोलताना तो कृष्ण असा होता, तो चक्रधर जीवाचा उद्धरा. काय भाषा आहे, तो चक्रधर म्हणतात काय. चक्रधरांनी असा इकडे उल्लेख आहे कारण स्वामींच्या पाठीमागे काहीतरी उपाधी लावा ना. तर नको. इथे होईल, इथे काय होतं, इथे दोष लागतो. स्वामी म्हणत असतील ना, हा बदमाश मला एकेरी उल्लेख करतो, अरे बोलतोय मला, वगैरे वगैरे. चालत नाही परमार्गी. तर असा हा भाग्यवान ठाकूर आहे, त्याच्या घरी स्वामी जाऊन थांबलेले आहे.